नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस अगदी साधा पण खूप छान आहे, समाधान देणारा आहे. दिवसाची सुरुवात नेहमीप्रमाणे देवाच्या पूजेने केली. देवाचं दर्शन घेतलं की मनाला एक वेगळीच शांतता आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. त्यानंतर घराबाहेर ठेवलेली सायकल बाहेर काढली आणि दिवसाची पुढची कामं सुरू केली. सकाळच्या थंडगार वातावरणात घरासमोर झाडू लावून परिसर स्वच्छ केला. आपल्या घराची आणि अंगणाची स्वच्छता ही आपल्या दिवसाची सुंदर अशी सुरुवात असते, नाही का? सगळी सकाळची कामं पूर्ण झाल्यावर घरात आले आणि आजच्या जेवणाच्या तयारीला सुरुवात केली. आज काय खास बनवलं त्याची संपूर्ण रेसिपी आणि पुढचा सगळा प्रवास या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. चला तर मग माझ्यासोबत आजचा हा सुंदर दिवस अनुभवूया. चला तर मग आपण गॅस ऑन केला. त्यानंतर गॅसवर आपण कुकर ठेवला. त्यानंतर त्यामध्ये आपण तेल टाकले व मसाल्याचा डबा काढून नंतर मोहरी त्याच्यामध्ये ॲड केली, हळद ॲड केली. नंतर त्यामध्ये अगोदरच भिजवून ठेवलेली मोड आलेली अशी मटकी आपण शिजायला टाकली. त्यानंतर कुकरला झाकण लावले व 2 शिट्ट्या काढून घेतल्या. चला तर मग भाजीला लागणारी सुंदर अशी ग्रेव्ही आता आपण तयार करणार आहोत. माझ्याकडे एक जाळी आहे. त्या जाळीवर सर्वप्रथम मी टोमॅटो भाजून घेतलेला आहे. त्यानंतर त्याला लागणारी हिरवी मिरची त्यावर ॲड केलेली आहे. नंतर लसूणही आपण भाजूनच घेणार आहोत. नंतर तो चांगला भाजून घ्यायचा. नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबिरी, भाजलेला कांदा, खोबरं, थोडीशी कोथिंबिरी, अद्रक, लसूण, धनेपूड आणि भाजलेला लाल टोमॅटो ॲड केला आणि याची आपण आता सुंदर असं पेस्ट बनवून घेणार आहोत. सुरुवातीला आपण जी उसळ शिजायला ठेवलेली होती ती आता शिजलेली आहे आणि आपला मसालाही तयार केलेला आहे आणि तो आपण मिक्सरमधून त्याची छान अशी पेस्ट तयार केलेली आहे. आणि आता सर्वप्रथम आपण आता फोडणीची तयारी करू. गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये तेल टाकले व नंतर तेल हे चांगले कडकडीत तापू दिले. तापल्यानंतर त्याच्यामध्ये मसाला ॲड केला. तेल हे कडकडीत तपलेले असेल तरच मसाला हा चांगला होतो, नाहीतर आपल्या मसाल्याला तेल सुटत नाही. चला तर मग आता मसाला हा तेलामध्ये परतून झालेला आहे. त्यामध्ये आता काही आपण सुके मसाले ॲड करणार आहोत. आता सर्वप्रथम आपण 2 चमचे हळद टाकली, नंतर 2 चमचे मिरची पावडर टाकली आणि त्यानंतर माझ्याकडे एक मालेगाव हा मसाला आहे, तोही एक आपण चमच्यावर टाकून घेतला. नंतर थोडासा खडा मसाला टाकला आणि त्यानंतर तेलामध्ये चांगलं परतून घेतला.
त्यानंतर मसाले हे तेलामध्ये परतून घेतले आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये शिजवलेली मटकीची उसळ ही ॲड केली आणि भाजीला शिजू दिले. त्यानंतर भाजीला सुंदर असा तवंग आला आणि त्यामध्ये आपण कोथिंबीर ॲड करून आपली भाजी ही पूर्णपणे तयार झालेली आहे. चला तर मग आपण अगोदरच कणिक ही भिजवून ठेवलेली होती, त्यामुळे आपण आता पोळ्या तयार करून घेणार आहोत. कणिक ही अगोदर भिजवून ठेवल्यामुळे पोळ्या अगदी मऊसूत आणि लुसलुशीत झाल्या. चला तर मग तुम्ही सकाळी बघितलंच असेल, आमच्याकडे पावसाचं वातावरण झालेलं होतं. त्यानंतर फायनली पावसाला सुरुवात झाली. आशा करते की तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर कमेंट्स करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सर्वांना धन्यवाद.